मी का नॉन टाकून गावात दमलो नाही मी. मंडळीनो, आम्ही कोलाडला पोहोचलोय आणि हे ट्रॅफिक काय दाखव तुम्हाला. एवढी ट्रॅफिक आहे. आम्ही काय पागल आहो काय लाईनीतनं चालतोय. ट्रॅफिक मधनं सगळ्यांची धांदल झाली, ट्रकवाल्यांपासून बसवाल्यांपर्यंत. नमस्कार मंडळी, मी शौर्य स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आणि खूप दिवसानंतर आला आहे आपला ब्लॉग 4 आणि आपल्याला आत्ता प्रवासाला सुरुवात करायची आहे. 300 किलोमीटरचा प्रवास असणार आहे आपला सिल्वासावरून माणगावपर्यंत. तर आजचा हा प्रवास आपण या गाडीने करणार आहोत. चलो आता सुरुवात करूया प्रवासाला. आता आहे ना सगळी पूजा वगैरे चालू आहे गणपती बाप्पाची. या प्रवासामध्ये मजा तर खूप येणार आहे, फक्त प्रवास पूर्ण बघा तुम्ही. आणि मिस्टर ऋषिकेश जाधव आपले आजचे हेड ड्रायव्हर. मंडळींनो, याला बघा किती जागा आहे ते सांगा का सांग का पुढे. हुसान पेट्रोल पंप. आता रिक्षा आली, त्याच्यावरती एकच गाडी आहे. डायरेक्ट आता टाकी फुल करायची आणि सुटायचा. घोडबंदरच्या ट्रॅफिकमध्ये पोहोचलेलो आहे. खूप सगळी माणसं गावाला निघाली. बघा, ही पण गाडी गावाला चालली. हो, हा घाट सारखा आहे जरासा. फाउंटेन वरून लेफ्ट मारल्यानंतर थोडासा पॅच घाट आहे. बघा तो. आमच्या साईडची ट्रॅफिक तर सुटले, पण ही साईड पूर्ण पॅक आहे. आणि साईडला आहे वसई खाडी. चला, जास्त ट्रॅफिक भेटले नाही तर ब्रेक. आम्ही आता येऊन पोचलोय कलव्याला आणि कलव्याच्या इथे त्यांची वाट बघायला लागते आपल्याला एवढी लांबून येऊन. आमचे ड्रायव्हर वैतागलेत. अगं भैये, ड्रायव्हर आता चेंज होणार आहेत. मिस्टर ऋषिकेश जाधव चेंज होऊन आता मिस्टर श्रेयस जाधव येणार आहेत ड्रायव्हिंगसाठी. बघा सगळ्या गाड्या चालल्यात गावाला. चलो दोस्तो, आम्ही 8 वाजता पोहोचणार होतो कलव्याला, पण 10 मिनटं आधी पोहोचलो आहे आणि बिफोर टाईम पोचलो आहे. आता बघूया गावाला किती टाईम आधी पोचतो आहे. ट्रॅफिक नाही भेटली घोडबंदरच्या इथे. मोबाईल बघितलं त्याच्यानंतर आता पुढे बघूया ट्रॅफिक भेटते की नाही. आमच्या ड्रायव्हरचा ढोल चाललाय. आमची माणसं आलेत आणि मिस्टर श्रेयस ड्रायव्हर. गावी एवढे घेतलीच नाही का रे. चलो चलो, ये देखो हमारे बैगा देखो. नाही आम्ही बसू जातो. आमचं हे पिशवी बघा नुसती काय. दोन माणसं सगळ्यात पुढे बसलेली ती आता सगळ्यात मागे बसलेत. ड्रायव्हर सीट ऍडजस्ट करताय आता. खरा नाही काय. ये देखो ड्रायव्हर दम गया है. मी का नॉन टाकून गावात दमलो नाही मी. कधीच गेलो असतो.
अभी मजा आने वाले, फक्त या बॅगा पडायला नको, नाही तर वाट लागेल. वर्कल वर मी बसली आता. चलो अभी धिंगाना करने का है. बाय बाय. स्वागत है हमारा भी. वाई बन CNG भरली आणि आता डायरेक्ट गावाला. आता CNG भरायची गरज नाही, आता फक्त खायला ब्रेक घ्यायचा आहे. चलो गाडीची साफसफाई पण जराशी सुरू आहे, कारण सकाळी 5 वाजता आम्ही निघालो आणि आता वाजले 10. सरळ जा पुढं, सरळ. व्हाईट वाली गाडी आहे तिथं. व्हाईट गाडी तिथे लाईन लागले. कोण कोण खाणार आहे, कोण कोण सगळी खातील, सगळ्यांना भुका लागल्या, ट्रॅफिक मधनं वाट लागली सगळ्यांची. आम्ही कोलाडला पोहोचलोय आणि हे ट्रॅफिक, फुल ट्रॅफिक. काय दाखव तुम्हाला, एवढी ट्रॅफिक आहे. नाही दाखव, थांबा. फुल ट्रॅफिक. 14 किलोमीटर कव्हर करायला 1 तास 10 मिनिट, म्हणजे किती फुल ट्रॅफिक आहे. लाईन बघा, फक्त लाईन बघा, लांब लांब 2-4 किलोमीटर पर्यंत किती असेल काय माहिती. हे बघा, हे माणसं असे जातात ना साईडने, त्यांच्यामुळेच ट्रॅफिक लागते. हा बघा लाईनच लागली आता. एर्टिगा, आम्ही काय पागल आहो काय लाईनीतनं चालतोय. टेम्पोवालामध्ये सगळ्या आता लाईनीत गाड्या चालल्यात बघा, अपोजिट साईडने. सगळ्या लाईनीत जातील आणि लाईनीत थांबायला पाहिजे, सगळ्या सोडायलाच नाही पाहिजे पुढं. बसा बोंबलत. ट्रॅफिक बघा किती जाम आहे. इंदापूरच्या मागं होतो आम्ही आणि फुल ट्रॅफिक जाम आहे. त्याला हा बारका रस्ता पण गावचे रस्ते आहेत. इथनं ट्रक पण, आता मोठे मोठे ट्रक पण यायला लागलेत. बघा बस पण आले. अरे थांब जरा. बघा सगळ्या गाड्या लग्नाला आलेत गावाला. मागे एर्टिगा आहे. धांदल. ट्रॅफिक मधनं सगळ्यांची धांदल झाली, ट्रकवाल्यांपासून बसवाल्यांपर्यंत. मंडळीनं बघा, मी मस्त आरामात बसलोय मागे, आणि मागे सगळ्या ट्रॅफिकच्यामुळे सगळ्या गाड्या गावात नाही येतात आता. आतले रस्ते शोधत. इंटिरियर आमची गाडी आहे पुढे आणि आमच्या मागे 3 गाड्या आहेत. सगळ्या MH05, MH47 मुंबईच्या गाड्या आहेत सगळ्या. देखो आरामात सगळे आंबा आले काय ते. आम्ही आलोय गावामध्ये. बाय बाय ट्रॅफिक. आता ही ट्रॅफिक पूर्ण रात्रभर असेल. खुशी की घडी आ गई, वाह. तर मंडळी गावाला आलोय आणि आता गावाला आल्या म्हणजे आता उन्हाळक्या करायच्या. इकडे जा तिकडे जा, नुसता फिरायचा. आता पण बघा मी फिरतोय एकटाच. चाललोय काजूच्या बिया काढायला. एकटाच नाही, सगळी गेलेत पुढे, मीच राहिलोय मागं. देखो सुमसा मिला का. हा बघा, एक आहे काजूचं झाड, आहे चिकूचं झाड, परत आंब्याचे वगैरे झाडे आहेत. आता कुठे गेली
2 रस्ते आहेत, एक इकडं एक इकडं. कुठं जाऊ तेच कळत नाही. इकडे जाऊन बघूया. संध्याकाळचे 6 वाजलेत तरी पण ऊन लागतंय. हां तिकडेच आहेत. देखो सगळा पातेरा सुका पत्ता. आंबा काढतेत, काजू काढतेत, धिंगाणा करतेत धिंगाणा. हो आम्ही आलो आमच्या वाडीमध्ये. काय पेरूचं झाड, तिकडे आंब्याचं झाड, पुढे तिकडे आंबे लागलेले आहेत. काजू आम्ही काढलेले आहेत, ते तुम्हाला दाखवूच नंतर. बघा तुम्ही, तिकडे पण आंबा लागलेला, तो आमच्या सारखला दिसला पण आम्हाला दिसला नाही. सिंगल एकटा टायगर नाही आहेत, अजून आहेत. हा एक आंब्याचा झाड आहे मोठा, पण याच्यात काहीच आंबे नाही, एक पण आंबा नाहीत. और इन लोग को देखो, टोपली इथं आहे. दमली माणसं. फोकस, कॅमेरा फोकस करो. ये देखो आंबे, पिकलेले आंबे. आणि एक छोटीशी डिक्की परत दाखवतो थांबा. ही बघा, एवढीशीच आहे. काय भेटला बाकी देखते हे. चलो सगळा सुका आहे. ओह नो, ये देखो, आई शपथ वाचलो. काजू आंबा काय पाहिजे ते. काजू आता आम्ही तुला भाजू. घातलं चिवलले ना काय रसच काढलेत. हे पण काढा. दाखवा काजू दाखवा. आई शपथ, काजू चांगले होते पण काय हा बघ. आई शपथ. सर जी आप क्या कहना चाहोगे? शिवने आई शपथ. आणि बैल टाके यो कच्ची इसकी भाजी बनाते. हा पानच पाडताय. पल्ली खाली बघ, खाली ती बघ. हा बघ. चला हा मेंढवाच रडला. तो दोस्तों चलो आजच्या ह्या ब्लॉगची समाप्ती करूया. ह्या ब्लॉगमध्ये आपण 300 किलोमीटरचा प्रवास केला. त्याच्यानंतर
गावी पोचलो ते पण ट्रॅफिकमधून. 3 तासाच्या ट्रॅफिकमधून 3 तास एक्स्ट्रा गेले म्हणजे. गावी पोचलो आणि धिंगाणा केला. अभी आज तो पहला ही दिन था, पिक्चर तो अभी बाकी है, पिक्चर तो अभी बाकी है भिडू. तर पुढचा व्हिडिओ बघा. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. चलो हां, सबस्क्राईब करून घ्या तरच पुढची व्हिडिओ दिसेल, म्हणजे कसं लगेच नोटिफिकेशन येईल. ओके, चलो बाय बाय. अभी घरी जाऊन आंघोळी करायची आहे आणि हाच ब्लॉग एडिट करायचा आहे.